संपला आपला. आत्मा कोणता तरंग आहे? पाचवा तरंग आहे. म्हणजे 14 तरंगातलं तात्पर्य रहस्य ते समजलं पाहिजे ना. तेव्हा त्याच्यात 3च मुद्दे चांगले आहे. पहिला मुद्दा आहे आत्माचा आनंद स्वरूप आहे. दुसरा मुद्दा कोणता आहे? दोन मुद्दे. तिसरा जीव ब्रह्मरूप आहे. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. गेल्या वर्षी अनुवाद करायचे बापाला. ते पोरगं नाही का सगळं सुंदर अनुवाद करायचा. अनुवाद करता आला पाहिजे तुम्हाला. एखाद्याने विचारलं तरंगाचा होता झाला मग त्याच्याबरोबर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख का नाही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर सुंदर वर्णन करून सांगितलेलं आहे. जेव्हा आत्माचा आनंद स्वरूप आहे. होऊन बराच वेळ झाला आत्मा पाठ होऊन गेला असेल तुमचं. दुसरा मुद्दा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काढत तरी नाही. याच्याकरता ख्याती प्रकरण सांगितलं. दोरीवर ते सर्प असून असतो का नसून असतो? नसून असतो. ख्याती प्रकरण. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, आख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. सुंदर योग आहे. ते वेदांत परिभाषा आहे ना, त्याच्यामध्ये सर्व वेदांत ग्रंथामध्ये आलेला आहे. मग तिसरा मुद्दा म्हणजे कोणता? जीवा किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. मग त्याचा तरंग संपला. मग एखाद्याने विचारलं जीव ब्रह्मरूप कसं आहे सांगता आलं पाहिजे. मग जीवाला ब्रह्मज्ञान कोणत्या अवस्थेत होतं नाही सांगत. जीवस्वरूप. जीवस्वरूपामध्ये बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य. त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान कोणाला होतं? ते विचार सागरात आहे म्हणा. किती वेळा तरी होऊन गेलं बा. ते ब्रह्मज्ञान कोणाला होतं? जीवस्वरूपामध्ये आभासाला होतं. आणि त्या आभासाच्या काही अवस्था आहेत त्याच्यामध्ये. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, शोकनाश, आनंद अगदी. पाचव्या अवस्थेमध्ये होतं बरं का. दोन अवस्था आहे, 3 अवस्था आहे. त्या बंधाला कारणीभूत आहे. पुढे बंधाचं आत्म्याचं स्वरूप सांगणार आहे. परोक्ष आणि अपरोक्ष. अज्ञान अवस्था म्हणजे काही न कळणे याला अज्ञान मिळालं. आणि ते स्वरूपावर ते आवरण घालतं. स्वरूपाचं ज्ञान होत देत नाही. आणि विक्षेप निर्माण होतो देहाच्या ठिकाणी दुःख वगैरे आधी करून. मग एकदा ज्ञान झालं म्हणजे काय होतं? ते परोक्ष ज्ञान. असत आवरणाचं. शास्त्रावरून आपल्याला ब्रह्माच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून मीच ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. जीव ब्रह्मैव ना परा. कोणत्या अवस्थेमध्ये? पाचव्या अवस्थेमध्ये. मी ब्रह्म आहे. नाही तुम्हाला गेलं की पहिल्या तरंगामध्ये सांगितलं दावा आहे. कोणता ज्ञान आहे? दावा आहे कोणतं ज्ञान आहे? आणि तोच दावा आहे. ब्रह्म आहे कोणतं ज्ञान आहे? आणि तोच ब्रह्म आहे. ब्रह्म आहे कोणत्या वाक्यावरून झालं? अंतर्वाक्य. आणि तोच ब्रह्म आहे कोणत्या वाक्यावरून झाला? अहम ब्रह्मास्मी वाक्यावरून. मी एकदा अहम ब्रह्मास्मी ज्ञान झाल्यानंतर जीव नसून किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि त्याच्यापासून सकल दुःखाची निवृत्ती, त्याला शोकनाश म्हणतात. आणि पुढे आनंद, त्यालाच मोक्ष म्हणायचा. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती
परमानंदाची प्राप्ती याला काय म्हणतात? मोक्ष. जीव ब्रह्मैव. मला आत्माचा आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. आणि जीवा जीवनासन ब्रह्मरूप आहे. मग पुढचा प्रश्न आहे, जीवाला ब्रह्मज्ञान होईल कसं? आभासाला होते म्हटलं तर आभास त्याच्याहून भिन्न आहे. मग भिन्न असलेल्या आभासाला नाही का, एखादा कामगार म्हणायला लागला, म्हणला मीच नरेंद्र मोदी आहे. नंतर नरेंद्र मोदी होऊन तत्स्वरूप आहे का भिन्न आहे? मग त्याप्रमाणे आभासा ब्रह्महून भिन्न असल्यामुळे तो ब्रह्मरूप होईल कसा? मग आभासाला ज्ञान होते कसं? अशी शंका घेऊन महावाक्याच्या द्वारा आणि आभासाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. पूर्व पक्ष. उत्तर पक्ष. मग त्याच्यात पुराणिक भेटला. तो म्हणायला लागला, अवतारी जे रामकृष्ण आहे त्यांचं ज्ञान म्हणजेच कोणाचं ज्ञान? ब्रह्माचं ज्ञान. मग त्याचं सुंदर खंडन केलं त्याने. तो शिष्य आता 3-4 तरंग झाले ना, पूर्वीसारखा थोडाच राहिला काही. 1-2 वर्ष संस्थेत राहिला म्हणजे कीर्तनकार होत असतो. कोणी कीर्तनकाराला सप्ताह असला तर का म्हणलं आमच्या गावाला सप्ताह आहे. म्हणलं तो कीर्तनकार न्यायचा आहे मला. मग एखादा पोरगा असतो तर मला दुसरा कशाला, मीच कीर्तनकार आहो की चला किंवा जा. अरे पण तिथे 4 वर्ष झाले नाही, तेच कीर्तनकार कसा काय झाला? मला 2 वर्ष होतं. पहिल्या वर्षातही कीर्तनकार होतो, दुसऱ्या वर्षातही उलट 4थ्या वर्षापेक्षा चांगला कीर्तनकार होतो. त्याला विचारावं लागला, इतका लोक तुझ्या कीर्तनाला जमतो जमतो आणि तुझा काही 4 वर्ष झाला नाही, मी एवढा मोठा काय? म्हणलं एकच अभंग आहे, जास्त अभंग नाही. किती? एकच आहे. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात याच होतं. जाऊ द्या. दृष्टांत आपला काय झाला? म्हणून शरीराचं ज्ञान, बस शरीराला ब्रह्मरूप का म्हटलं? ते काय विचारसागर आहे बा. असे 2-4 पोरं बसायचे, त्याचं चिंतन करायचं तर ते समजेल बा. नाही तर काय होत नाही. वेदांताचा ग्रंथ आहे. दोघं काय करायचे? बसायचे आणि त्याचं चिंतन करायचं. मग तुम्हाला ते पंचदशी वगैरे कळेल बा. त्याचं चांगलं ज्ञान झालं पाहिजे. थोडा अनुवाद करता आला पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्याच्यात वेळानंतर विचारा, मग देवाधिकाचे ह्याला ब्रह्मत्व का म्हणलं? तर देवाधिकाचे जे शरीर आहे ते पाप पुण्याच्या अधीन नाही. आपलं हे शरीर कशाच्या अधीन आहे? आहे का? जसं काही पाप असेल तसं. अधिक पुण्य असेल तर स्वर्गाधिकाची प्राप्ती, अधिक पाप असेल तर नरकाची प्राप्ती. वर जाण्या इतकं काय नाही, पुण्य नाही. खाली जाण्या इतकं पाप नाही. असं मधल्या अवस्थेमध्ये मनुष्य जन्म मिळाला आणि तो पाप पुण्याने बांधलेला असतो. पाप पुण्याच्या अधीन काय म्हणलं, मी कसाही वागेल त्याचं म्हणणं असतं. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागावं लागतं. शास्त्राने सांगितलं आहे विहित कर्म करायचं, निषिद्ध कर्म करायचं. निषिद्ध कर्म करायचं तर आज फल नाही, पण उद्या त्याचं फल. एखाद्या माणसाने चोरी केली, लोकांना त्याचा पत्ता लागला नाही, पण त्याचं त्याला माहिती आहे मी काय केली. जरी त्याला शासन नाही तरी इथलं चुकलं तरी सुद्धा त्याला भोगल्याशिवाय कर्मनिवृत्त होऊ शकत नाही. टीका म्हणून नव्हे बरं का, ऐकायचं सोडून द्यायचं. एखाद्या पोराने मग कॉफी केली असली, दुसऱ्याला माहिती नाही, त्याचं त्याला माहिती आहे. त्यांनी काय केली? कॉफी केली. पण ते कॉफी करणे कोणतं कर्म आहे? विहित आहे का निषिद्ध आहे?
जास्त विवरण नको, पण जास्त त्याला पाप माहिती असतं उघड कोणी, पण ते भोगल्याशिवाय काय नाही. ते काय नाही, कर्माचा कायदाच आहे आपला. जो जे कर्म जसे करी, जैसे ज्याचे कर्म, जसं ज्याचा गुन्हा असेल त्याप्रमाणे न्यायाधीश काय देतो, शिक्षा देत असतो. या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये. मग हे सगळे जीवाचे देह आहे सगळे. अन्नज जारज स्वेरज उद्भिज, कोणत्याही जन्माला जाईल काही सांगता येत. एवढा मोठा नवस राजा होता, पण तो सर्पाच्या जन्माला गेला होता. एवढा मोठा भारत देशाचा आणखी भरत राजा, शेवटी तो कशामध्ये गेला, हरणी गर्भात गेला. ते कर्म बघूनच काय करावं लागतं, संपावं लागत असतं. म्हणून जीव हा कर्माधीन आहे. त्याने जरी म्हटलं मी कर्म करणार नाही, आपल्या शिक्षा भोगणार नाही, भोग म्हटलं तरी भोगावंच लागते, नाही म्हटलं तरी हे सगळं जाऊ द्या. आणि देवाधिकाची शरीर पापवण्याच्या आधी नाही. पुढे देवाधिकाची शरीर आहे ना, ती आपली शरीर भूतकार्य आहे. देवाधिकाची शरीर काय नाही. साक्षात मायेचा विग्रह आहे ते. पण त्यांची सुंदर असे देह आहे. आपलं कार्य म्हणजे तुम्हाला गेलं की त्याला अधिभूत असं म्हणतात. गीतेच्या याच्यामध्ये 8व्या प्रकरणामध्ये त्याचा विचार आहे, त्या अध्यायामध्ये. इदम त्याने नाही बा, अक्षरम ब्रह्म परमं स्वभाव अध्यात्म उच्यते. भूतभाव उद्भव करो. भूतभाव, भूत म्हणजे शरीर दिलं, आणि त्या शरीरामध्ये असणारा असतो त्याला जीव असं म्हणायचं. कशाकरता हे सांगितलं, असे शरीर असतात. देवाधिकाची शरीरं काही नाही, भूतकार्य नाही. मग कोणाच साक्षात मायेचा विग्रह आहे. आणि तिसरा प्रश्न कोणता आहे, त्यांना अहमचा अध्यास नाही. आपल्या ठिकाणी अहमचा अध्यास, देहालाच काय म्हणतो आपण, मी म्हणतो. मग देहाच्या मनाने जसं नसेल त्याप्रमाणे. आणि अलीकडे चाललेलं आहे ना म्हणजे देहच मी आहे, जोपर्यंत दुःखाला काही कारणीभूत नाही. मग हे सगळे काम क्रोध वगैरे आधी करून विकार उत्पन्न होत असतात. हे देहबुद्धीवरून होतं. कोणत्या बुद्धीवरून? आणि देहबुद्धी ज्याची गेली, काम क्रोध लोभ निमाली, ठाईची नवगी आनंदाची वृष्टी झाली. तेव्हा पाप पुण्याच्या अधीन भूतकार्य आहे. अहमचा अध्यास आहे. आणि आपल्याला अहमचा अध्यास, तुम्हाला गोष्ट सांगितली होती, आता सांगून वेळ झाला. पशुपक्ष्यांना अहमचा अध्यास आहे, ममाचा अध्यास नाही. आपल्याला अहमचा आहे, पण ममाचा वाढवतो. माझं उदाहरण एक आपला श्रीमंत मनुष्य बसला होता बघा. मग श्रीमंत माणसाला दुसऱ्या माणसाने विचार म्हटलं, का हो तुमचा चेहरा उतरलेला दिसतो. त्याने उत्तर दिलं, म्हटलं 2 लाखाची काय घोडी आणली, आणि ते घोडी आता चाराही खात नाही, काय पीत नाही. आजारी कोण पडली, आणि चेहरा कोणाचा उतरला, मालकाचा. बरं का. पुढे ती घोडी चारा पाणी खायला लागली. याचा चेहरा प्रसन्न झाला. लोकांनी विचारलं, म्हटलं का तुमचा चेहरा आता प्रसन्न दिसतो, काय कारण आहे? तर म्हणलं आमची घोडी आता आजारी होती, चारा पाणी खायला लागली. आणि पुढे हा जो धनी शेठजी म्हणतो, शेठजीच आजारी पडला. मग आता घोडीचा चेहरा उतरला असेल ना. नवे शेठजी काय झालं, मेलाच की. त्या दिवशी घोडीने दामन काय खाल्ला, कोणता अध्यास नाही, ममा अध्यास नाही. आलं का? त्यांना काही हे का चारा टाकला म्हणजे आपण
रात्री करता इतका ठेवून द्यावा, दिवसा इतका खावा. मधुकरी मागणारा असतो, त्याला ज्ञान असते. सकाळच्या प्राचीन मधुकरी अर्धी ठेवायची, अर्धी कशाकरता ठेवायची. पशुपक्षाला ज्ञान आहे का अर्ध ठेवायचं आणि अर्ध ठेवायचं. मग कोणता अध्यास नाही, ममाध्यास नाही. देवाला कोणता अध्यास आहे, ममाध्यास आहे. आणि देवाले का ना ममाध्यास नाही, त्यांना आपल्या स्वरूपाचं काय ज्ञान आहे. या अभिप्रायाने आणि वेदाने त्यांना ब्रह्मरूपता म्हटली आहे. शरीरच ब्रह्मरूप आहे असं सांगण्याचं काही नाही, हे नाही. सुंदर अध्याय शब्द प्रकरण चांगला तरी नाही. जीवाला ब्रह्म झाल्याशिवाय सकल दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे जीव ब्रह्म आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान सुंदर विचारलेलं आहे. पहिल्या तरंगामध्ये नुसतं अनुबंधाच्या दृष्ट्या सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये शंका केल्या. अधिकारी कसा संभवू शकत नाही, जीव ब्रह्मैक्य कसं संभव, कोणत्या अध्यायात सांगितलं, दुसऱ्या अध्याय. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये श्री गुरुचं वर्णन सुंदर करून सांगितलं. आणि खऱ्या व्याख्यानाला सुरुवात चौथ्या तरंगापासून झाली. आणि आता सुद्धा हा गोड तरंग आहे कोणता, 15. या 15व्या अध्यायामध्ये स्वतः स्वरूपाचा विचार केलेला आहे. त्याचा पहिला आहे, ज्याला आपल्या स्वतः ज्ञान करून घ्यायचं असेल तेव्हा अन्याच्या ज्ञान होत नसते. ज्याला स्वतःच त्याचं ज्ञान, जर आपल्याला जे काही मिळवायचं असेल त्याचं अगोदर. एखाद्याला नोकरी करायची असली, एकदम कामाला जात असतो का, रोजंदारी विचारतो, एकदम जातो का कामाला, मग काय विचारतो. आता इकडे तुमचे बरं आहे, आता संस्था थोडे बरी व्यवहार करायला लागली. पूर्वी दुष्काळी बरं आता मध्ये आमंत्रण यायचे द्वादशीचे विद्यार्थ्याला. मग कोणाचं आमंत्रण आलं म्हणजे विचारायचं, आमंत्रण घेतो आम्ही, देत कशाचं आहे. मला पिठलं भाकरी बघू नाही. कोणाचं आमंत्रण आलं तर मग काय करू. आणि याच्यापेक्षा शिरानपुरी आली तर अगोदर मनुष्य काय विचारतो, फल विचारतात. तसं वेदांत शास्त्राचं आहे. त्याच्याकरता आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान असावं लागत असतं. म्हणून ज्याची आपल्याला उपासना करायची आहे, जे मिळवायचं आहे त्याचं ज्ञान असावं लागत आहे. ज्ञान जर नसेल तर आंधळा मनुष्य कुठे जाईल काही सांगता येत. ज्ञान असावं लागत असं नाही का. 10 अभ्यंगाचे सोडवायचे असले असे सोडवायचे असं. ज्या देवाची उपासना करायची त्या देवाची स्वरूप काय असं तो गोबराला विचारू सगळं आनंदाद्वय नित्य म्हणजे कहाणी ध्येय. मग त्याची प्राप्तीचा उपाय, त्याचा आनंदाचा उपाय. त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्माचं आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. ते ब्रह्म किम स्वरूप आहे. जर ज्ञान नसेल तर व्यवहार बिनचूक होऊ शकत नसतो. बिनचूक होण्याकरता एखादी बाई आहे, भात कसा करायचा पुस्तकातून वाचलं बघा. मराठीला कोण टपलं, तांदूळ आहे त्याला पाणी पाहिजे, विस्तव पाहिजे, सगळं काय. पण एक तिला माहिती नव्हतं बघा. सगळं दिन आपलं भिजतो, तांदूळ आणले, पाणी आणले, पण ते चुलीवर पातेलं कसं ठेवायचं हे माहिती काही नाही. तर पालतं ठेवलं बघा. आता कोणत्या युगात भात होईल. त्याचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. एका बाईने पाहिलं आपल्याला पुरणाची पोळी कशी होती. ते पाहिजे डाळ असावी लागते, गुळ असावं लागते, अमकं तमकं सगळं तिला ज्ञान झालं बा. मग ती पोळी करायला लागली, सो पुरण काढून ठेवलं, काय तुमचं कणिक काढून ठेवली. पण एक प्रकारचं तिला ज्ञान नव्हतं बा. अगोदर कणिक घ्यायची का पुरण घ्यायची. मग ती अगोदर काय घ्यायची,
मागवून काय घ्यायचं? आता पुढाची पुढे कोणत्या युगात होईल? बिनचूक काय पाहिजे? ज्ञानाचा वर्ग जाऊ द्या, दृष्टांत संपला. म्हणून ब्रह्म एकच आहे. याच्याकरता या तरंगाची सुरुवात आहे. वाचा. तरंग 5वा. मध्यम अधिकार्यास साधनाचे निरूपण. वेदांत शास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा 2 रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. कोणत्या रूपाने? 2 रूपाने, ध्येय आणि ज्ञेय. ज्या माणसाला ऐकल्याबरोबर पाठ होते त्याला गोखण्याचं काय नाही, कामच नाही. विद्वान काही काही लोक ते टिळकासारखे वगैरे असे एकदा ऐकलं की विवेकानंद काय घोकत बसत असत का? एकदा वाचलं की टेपच. माझा असा उत्तम अधिकारी. आणि ज्याला ऐकल्याबरोबर ज्ञान होत नसेल त्यांनी काय करावं लागते? घोकावं लागत असे. घोकूनही होत नसेल तर मग होईपर्यंत काय करायचं? घोकायचं. पुढे. उत्तम अधिकार्यास विचारद्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. मध्यम अधिकारास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही. म्हणून कोणताही येण्याकरता तुम्ही गोवे पाठ करण्याकरता बसले, 1-2 वेळा गोवी तुम्ही घोकली आणि तितक्यांनाच त्याचा काय आला? सुगंध लागे. मग आता गोवीकडे लक्ष की नाश्त्याकडे. मग तासभर जरी गोवी घोकली तरी सुद्धा तो नाश्ता चित्तातून काय होत नाही, जात नाही. कोणाचा प्रतिबंध आला? नाश्त्याचा. त्याप्रमाणे प्रतिबंध ज्ञान होऊ देत नाही. आलं का लक्षामध्ये? माझा अनेक प्रतिबंध असतात. कोणा बुद्धिमंद असतो, कोणी कसा असतो, कोणी कसा असतो. कोणाच्या चित्तामध्ये काय असते काही सांगता येत नाही. आता आम्हाला चांगला अनुभव आहे की एखाद्याचा पक्वाचा विषय असतो, कोणाचा तो आपला विचार चांगला बसतो, उगा ऐकायचा म्हणून ऐकायचा. त्याला काय त्याच्यातलं फारसंही नसतं. मग पाठ चालू असताना सुद्धा तसंच आपलं चालतं. अरे पक्वाच कसा काय वाजवून म्हटलं, बोल बसवल्याशिवाय दुसरं बोल देत नाही. भावच असते, रंग असतात. प्रतिबंध ज्ञान होऊ देत नाही. मग प्रतिबंध सरळ नाही. मग ज्याला प्रतिबंधामुळे ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं? मग ध्यान करायचं. मग ध्येय रूपाने ऐकल्याबरोबर जर पाठ होत नसेल तर पुन्हा काय करायचं? पुन्हा पुन्हा पाठ करायचा. म्हणून ऐकल्याबरोबर ज्ञान होत असते ज्ञेय स्वरूप, आणि प्रतिबंधामुळे होत नाही त्याला ध्येय स्वरूप. म्हणजे ज्याला प्रतिबंधामुळे ज्ञान होत नाही पण तरी हे ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे, ज्ञान करून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान असावं लागतं. एक ग्रस्त आपला पुण्याला गेला, रिक्षा बोलावला. मग त्याला रिक्षावाल्याने विचारलं, म्हणलं कुठं जायचं आहे तुम्हाला? तर म्हणला तुम्हाला कळत नाही का कुठं जायचं? इतके दिवस धंदा करता आणि कुठं जायचं ज्ञान नाही तुम्हाला? म्हणला वरचा रचला काय दिसतो? मोकळा दिसतो की? मग त्याला सांगितलं, म्हणलं अरे कुठं तरी जायचं आहे. नाही म्हणलं आमच्या गावाला एक म्हातारी राहते आणि तिचा जावई कुठं राहतो? पुण्याला. त्या जावयाकडे जायचं आहे. रिक्षेवाला म्हणायला लागला, असे 1000 जावई पुण्यात राहतात. कोणत्या जावयाकडे जाय? माणसाला काय असावं लागतं? ज्ञान. तसं ब्रह्माचं काय असावं लागतं? ज्ञान. पुढे. म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्मध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असते. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. अगोदर माणसाला कुठं जायचं? एखादं तुम्हाला पेशंटला भेटायचं असेल, मुंबईसारख्या ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये करतो, दिवसभर फिरले तरी तुम्हाला पेशंटचं त्याचं वार्ड नंबर ज्ञान लागतं, त्याचं पूर्ण ज्ञान राहावं. पुन्हा काट नंबर लागतो. काय लागतं? नाही तर भलत्याच काटला आपला पांघरून ओढत बसला.
त्याचं काय असावं लागतं ज्ञानाचं. म्हणजे आहे ना, मनुष्याच्या ठिकाणी पात्रता कशा मिळत असते ज्ञानामुळे. कोणीही कोणत्या याचा विषय फॉर्म भरू शकतो का? नाही का एखादा कलेक्टरचा फॉर्म भरायचा आहे, मी एखाद्या माणसाला सांगितलं भरा की फॉर्म, तर म्हणला फॉर्म भरला की, म्हणलं तर करा सही, तर म्हणला घ्या अंगठा. आणि काय व्हायचं आहे कलेक्टर. योग्यता आहे का? मग काय असावं लागते योग्यता. पुढे स्वरूपच माहीत नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले करणार. उपासनेच्या प्रकरणात श्री तुकोबारायांनी पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. मग आपल्याला ध्येय प्राप्त करून घेण्याकरता त्याचं ज्ञान असावं लागतं. मग पुढे मग ज्ञानाच्या अंगाने होणारी क्रिया. एखादा मनुष्य आहे जायचं आहे पुण्यात, निघाला कुठल्या वाटाने चाकणच्या, त्याला विचारलं का, म्हणलं कुठं जायचं आहे, तर म्हणलं पुण्याला जायचं आहे. मला इकडे कुठं चाललं, म्हणलं इकडेच पुणे आहे. रस्ता काय झाला चुकला, त्याला ड्रायव्हरला सुद्धा गावाचं काय असावं लागतं. नाही तर सारा पुन्हा हिंडत बसला तरी जावयाचं काय होत नाही. बरं पुढे म्हणून प्रथम उपास्य स्वरूप कळणे आवश्यक आहे. उपास्य स्वरूप मागील तरंगात सच्चिदानंदरूप निर्विकार असंग अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. त्यात ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अष्ट अदृष्टी त्यास शंका उत्पन्न झाली. बरं, आता हे शंका का उत्पन्न झाली. आपल्याला ब्रह्माचं स्वरूप असल्याशिवाय, यथार्थ ज्ञान असल्याशिवाय आणि बरोबर निर्णय घेता येत नाही. किंवा यथार्थ ज्ञान कसं आहे त्याच्याकरता ब्रह्मा 3 शब्द ठेवले नाही, 4 शब्द ठेवले आहे. ब्रह्मा हे कसं आहे, सद्रूप पुढे, चिद्रूप पुढे, आनंद स्वरूप पुढे, असंग स्वरूपाचं आहे. पुन्हा कसं आहे निर्विकार आहे आणि अद्वितीय असे 4 विशेषण आहे. इथं 4च सांगितले. पंचदशीमध्ये भरपूर विचार आहे. त्यात म्हणजे ब्रह्मानंद प्रवक्ष्यामि ज्ञाते लक्ष्मीन शेष. मता असंग निर्विकार बरं का. त्याचप्रमाणे सद्रूप चिद्रूप आनंद. अद्वैत या पदावर ते शंका केली. म्हणलं हे ब्रह्मा अद्वैत स्वरूपाचं आहे. म्हणलं चुकलं की तुमचं. 4थ्या तरंगामध्ये तुम्ही काय सांगितलं की त्या अद्वैत ब्रह्माचा तत्वदृष्टीला काय झाला, साक्षात्कार झाला. कोणाच्या द्वारा? महावाक्याच्या द्वारा. महावाक्य कोणाकडून आलं? सद्गुरूकडून. सद्गुरूने उच्चार दिला महावाक्याच्या द्वारा. त्याला ब्रह्म साक्षात्कार होऊन अद्वैत बरं का तत्वदृष्टी नावाचा शिष्य काय झाला, मुक्त झाला. आता त्याच्यामध्ये बघा कोणाच्या द्वारा? सद्गुरू एक. कोणत्या ज्ञानातून? वेदाच्या ज्ञानातून. आणि काय झालं? ब्रह्म साक्षात्कार. ब्रह्म मग 3 आले ना, किती झाले? द्वैत आलं की अद्वैत राहिला? द्वैत आलं की. आणि तुम्ही जर ब्रह्माचं स्वरूप कथन करते वेळी अद्वैत म्हणता. मग आता जर द्वैत आहे तर अद्वैत कसं, अशी शंका आहे. कर्माकर्माने उत्तर द्यायचे. वाचा. द्वैताद्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. शिष्य: महाराज, आता आपण तत्वदृष्टीस सद्गुरूद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. पण कोणत्या तरंगात? आता सांगितलेलं 4थ्या तरंगात ब्रह्माचा उपदेश केला ना श्री गुरुने तत्वदृष्टीला, तर मुक्त झाला. मुक्त कशामुळे झाला? श्रीगुरूच्या मुखाद्वारा महावाक्याचा ज्ञानामुळे तो काय झाला, मुक्त झाला. ब्रह्मस्वरूपाला काय झाला, तो प्राप्त झाला. अद्वैत ब्रह्म साक्षात्काराचं म्हणतात. मग आता कोणाच्या द्वारा झाला तो? श्रीगुरूच्या द्वारा. महावाक्य कुठलं आहे? महावाक्य कुठलं आहे म्हटलं? गीतेमधलं का?
ते गीतेमध्ये वाक्य आहे ना, पण ते बात करून सांगावं लागला. किंतन ब्रह्म किंमध्यात्म तिथे परिचित झालेलं आहे. गीतेचं वाक्य आहे, क्षिप्रम भवती धर्मात्मा. लगेच तो काय होतो, धर्मात्मा होतो. तेव्हा आहे ना तसे. आता 3 झाले की किती झाले? 3 झाले. एक वाक्य म्हणजे वेद, श्रीगुरूच्या द्वारा आल्यामुळे श्रीगुरू बरं का, वेद, दुसरे श्रीगुरू आणि तिसरं ब्रह्म. मला द्वैत आलं की नाही. आणि तुम्ही तर सांगितलं महावाक्याच्या द्वारा काय झालं, मुक्त झाला. आणि तिथं पद आहे तुमचं, ब्रह्माचं वर्णन करते वेळी सांगतं ब्रह्म किम स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे. वर्णन करते वेळी सांगतात अद्वैत स्वरूप आहे. आणि 4थ्या तरंगामध्ये सांगतात द्वैत रूप आहे. तुमच्या बोलण्यामध्ये संगतपण आहे का विसंगतपण आहे? विसंगतपण आहे का? माझा इथून या तरंगाला सुरुवात झालेली आहे. बरं म्हणायला लागले, अद्वैताची सिद्धी करायची असली तर सर्व हे आणखी गुरु, तुमचा वेद आणि ब्रह्म वगैरे सगळे हे किम स्वरूप आहे, मिथ्या आहे, अविद्याकारी आहे. अविद्याकारी आहे असं म्हटल्यानंतर मिथ्या आहे. मग तर अद्वैताची सिद्धी होईल. कारण हे सगळं जे जगत आहे किम स्वरूपाचं आहे, माया कार्य. तुमच्या गीतेमध्ये गेलेलं जगत संगतीमध्ये 7व्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये मया पार्थ जगत पहिले असंशयम समग्रम माम यथा ज्ञाते मया सक्त असंशयम समग्रम माम. त्याच्यामध्ये जगत विचार सांगितलेला आहे. तिला भूमिरापो नरो वायू खम मनोबत अहंकार विधियम्मे. 6व्या अध्यायामध्ये योगाचा परिचय करून दिला. कोणाला? अर्जुनाला. 6व्या अध्यायामध्ये समाधीच्या द्वारा गेलेला. आणि पुढे तेवढ्यावरच काम भागत नाही. समग्रम माम यथा ज्ञास्य चितस्यन. एकावरून काम भागत नाही. समग्र ज्ञान आहे ना. 10 भात बोलायला म्हणजे काय, तो पक्वाजी निष्णात होत असतो का? मग किती बोलायला ते अलंकारापर्यंत. आणि मग तो परीक्षेला काय होतो, योग्य होतं. तसं थोडक्यामध्ये नाही. समग्र म्हणजे सर्व परमात्माच आहे असं ज्ञान व्हावं लागतं. आणि त्याच्यामध्ये अद्वैत सांगितलेलं आहे. म्हटलं सगळं दुसरं दिसायचं. यथा ज्ञास्य चितस्यन. तेव्हा सर्वांचा निराश करून ते तत्त्व जाणावं लागत असतं. तात्पर्य कशाकरता हे सगळं सांगितलं. तेव्हा हे सगळं द्वैत अविद्याकारी आहे असं जर मानलं, जे जे अविद्याकारी असते ते मिथ्या असते. मग श्रीगुरू मिथ्या होईल, वेदही मिथ्या होईल, आणि ते ब्रह्मही काय होईल, मिथ्या होईल. मग शंका करतो तो, म्हणला हे पहा, मिथ्या गुरुच्या मिथ्या ज्ञानाने सत्य संसाराची निवृत्ती होऊ शकत नाही. आता 2-4 तरंग ऐकले आणि त्याने आता काय पूर्व सोडत राहिला काय. आता वारकरी शिक्षण संस्थेतल्या 4थ्या वर्षाला गेला आहे ना तो. आता तो दुसऱ्याला काय शिकवतो. मला ज्ञानेश्वरी सांगते आहे ना, तुम्हाला कल्पना आहे. काय काय मुलं असायचे आणि ते पाठ चालू असतात ज्ञानेश्वरी पाठ करायचे. आणि तर लिखाणसुद्धा लिहायचे. पण त्याची आवड असावी लागते. कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा मग मिथ्या ज्ञान गुरुच्या द्वारा आणि सत्य संसाराची निवृत्ती कशी. मुलाची शंका आहे, शिष्याची शंका आहे. आणि जर निवृत्त होत असेल तर मृगजळाने आणि काय गेली पाहिजे, तहान गेली पाहिजे. चांगला विषय आहे. पुढे सुंदर अशी विषयाची मांडणी केली आहे. पुढे वाचा. परंतु वेद, सद्गुरू आणि ब्रह्म असे 3 पदार्थ असता ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल? इतर अविद्याकार्य पदार्थ जसे मिथ्या आहेत त्याप्रमाणे सद्गुरू
वेद मिथ्या मानले तर ब्रह्मास अद्वितीयत्व येईल. 3 झालेला वेद गुरु, आणखी कोण? ब्रह्म. मग अद्वैत शिल्लक राहिलं का? मग भेद निर्माण झाला आहे का नाही? अद्वैत म्हटल्यानंतर एकाची सिद्धी होत असते, त्याला अद्वैतच म्हणा. मग आता अद्वैत सिद्ध होऊ शकत नाही. बरं, अद्वैत सिद्ध करायचं असेल तर जे दिसणारं द्वैत आहे ते मिथ्या स्वरूप आहे. जे जे द्वैत असते ते सर्व अविद्याकार्य आहे. हे सगळं जगात अविद्याकार्य आहे. वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मापासून काहीही होऊ शकत नाही. मग कोणाचं कार्य आहे? सगळं अविद्याकार्य. म्हणून मग अविद्या कार्य असल्यामुळे ते द्वैत निर्माण करू शकत नाही. हे कोणीतरी ग्रस्त, त्याला कुठंतरी जायचं होतं. मग त्याचा मित्र आहे, कशी गाडी उभी होती, लोक तिथं काही बसले होते. तर म्हणलं, अरे कुठं जायचं आहे? पुण्याला जायचं आहे. इकडे आहे की म्हणाले. बरं, मला ती गाडी आहे ना? हा म्हणायला लागले. म्हणलं ती गाडी भरलेली आहे सगळी, 60 सीटची गाडी आहे, 80 लोक बसले त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये काय जात होतं? दुसरी गाडी आली म्हणजे जायचं म्हणायला लागलं. तर म्हणलं, बरं आहे बा, गर्दीत जाण्यापेक्षा आपलं 60 सीटच्या गाडीत जाण्यापेक्षा म्हटलं दुसरी गाडी आहे त्याच्यामध्ये जाऊ. पण त्याला असं वाटलं, म्हणलं इतकी माणसं भेटलेली आहे त्याच्यामध्ये थोडं बघून येऊ. मग तो गाडी पाहण्याकरता गेला तिकडे. गाडी काही नाही बा, शुकशुकाट, एकही यात्रेकरू नव्हता. मला तो रिकामी गाडी सगळी. का म्हणला, मला सांगितलं तुम्ही गाडी सगळी भरलेली आहे, माणसं भरपूर आलेली आहे त्याच्यावर. म्हणला गाडी सगळी काय होती? रिकामीच्या रिकामीच होती. माझ्याशी इतकं खोटं बोलायचं असं काय म्हणलं. तो सांगितलं, म्हणलं हे पहा, तिची गाडीमध्ये माणसं बसलेली होते ना, ते म्हणलं आमच्या मानसिक होते. काय होते? आम्ही कल्पित होते सगळे. कल्पित पदार्थ द्वैत निर्माण करू शकत नाही. अरे का, चित्रातली माणसं कुठे द्वैत निर्माण करत असते का? त्याप्रमाणे अद्वैताने बोध झाल्यानंतर बरं का, द्वैताची शुद्धी होत नाही. मग गुरुही मिथ्या, वेदही मिथ्या, ब्रह्मही मिथ्या. मिथ्या गुरुच्या ज्ञानाने सत्य संसाराची निवृत्ती होत नाही. चांगली शंका शिष्याने केली आहे. पुढे वाचा. पण मिथ्या सद्गुरु वेदापासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त करील? सत्य रज्जू ज्ञानानेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते, हे अनुभव सिद्ध आहे. नाही बा, सत्याची कुठं मिथ्या ज्ञानाने निवृत्ती होत असते का? हा, मिथ्या ज्ञानाने ज्ञानाने कोणाची निवृत्ती होत असते? मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते. सत्य पदार्थाची तुम्हाला गोष्ट सांगितली होती. कोणीतरी ग्रस्त आपला दावत चालला का, म्हणला कुठं निघाला आहे? म्हणला काठी आणण्याकरता. काठी कशाकरता आणला? मला तिथे साप निघाला आहे, त्याला मारण्याकरता काय पाहिजे? काठी. का तुमच्या इथं काठ्या नाही का? नाही, मला वीज बरंच आहे त्या. सापाला मारायचं असेल तर काठी केवढी पाहिजे? वीज बरं का? जर उसळतो बघा तो प्राणी, जमतं का ते? साप म्हणजे काय? यमच आहे तो. कोण आहे तो? संपलं सगळं. इथल्यापेक्षा इकडे बागाच्या बागाला गुरुजी सांगायचे, अगदी जहाल विषारी साप असतात. जाऊ द्या, माझा त्याला मारण्याकरता काठी पाहिजे. तो म्हणला काही नाही, चला आमच्याबरोबर. मग तो गेला बघा. तो नुकताच विचारसागराचा पोट ऐकून गेलेला होता. दोरीवरचा सर्प कसा असतो आणि दोरीच्या ज्ञानाने काय होतं? मग तो सर्प चालला होता आपल्या बिळामध्ये. मग त्याने सांगितलं, म्हणलं अहो दोरी आहे का? लोकांनी विचारलं, म्हणलं कशाला, काय कळत नाही. मग काही लोक म्हणायला लागले, म्हणलं अहो दोरी तो सर्पाला धरून काय करत असला पाहिजे? बांधत असला पाहिजे. द्या की म्हणलं दोरी त्याला. त्याला विचारलं, म्हणलं का शरीफ सापाला बांधायचं? नाही म्हणला, दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते? दोरीच्या ज्ञानाने सर्प जात असतो का? तो कल्पित सर्प आहे का? त्या बिळातला सर्प आहे.
मग कोणता सर्प जात असतो? दोरीवर भासलेला रानातला जात असतो का? माताई पहा तसा सत्य रज्जू ज्ञानाने अलग अलग कल्पित सर्पाची निवृत्ती होते. त्याप्रमाणे मिथ्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होत नाही. मिथ्या ज्ञानाने, कारण गुरुही मिथ्या ठरला, त्याचं ज्ञानही काय ठरलं? मिथ्या ठरलं. तेव्हा मिथ्या गुरुच्या मिथ्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होत नाही. हा म्हणलं होते की, तर म्हणाला म्हणले बघा मग मृगजळाने तहान जाऊ शकत नाही, नाहीतर मग मृगजळाने काय केली पाहिजे? काय केलं? मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिथ्या ज्ञानाच्या सद्गुरूच्या ज्ञानाने जर सत्य संसाराची निवृत्ती होत असेल तर मृगजळाने सुद्धा काय केली पाहिजे? तहान गेली पाहिजे. बरं का? असा विचार केलेला आहे. तेव्हा चांगली शंका आहे. बरं का? मृगजळाने आणखी तहान गेली पाहिजे, गोड विचार केला आहे. मग त्याच्याबरोबर क्रमाक्रमाने विचार करणार आहे. मृगजळाची जी सत्ता आहे ती कोणती सत्ता आहे आणि तहाण्याची सत्ता कोणची आहे? हे दोन प्रकार आहेत त्याच्यामुळे. मृगजळ हे कोणत्या सत्तेतलं आहे? प्रातिभाषिक. तहान आहे व्यावहारिक सत्तेतली. तेव्हा ते समान सत्तेमध्ये व्यावहारिक भाग होत असतो. देवाला सुद्धा आणखी दुष्टांचा उद्धार करण्याकरता, नष्ट करण्याकरता, दुष्टाचा उद्धार काय करत आहे? नष्ट करण्याकरता. मग 11व्यात सांगितलेल्या युद्धाप्रमाणे करावं लागतं का? मदनुग्रह आहे परमम कुह्यम पंचात्म यत्व युक्तन पचस्ते नमोयम विगुरव. त्याचं सत्यते यावं लागत असतं. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. म्हणून जी तहान आहे ती ईश्वरी सत्तेतली आहे, व्यावहारिक सत्तेतली आहे. आणि मृगजळ जे आहे ते प्रतिभाषिक सत्तेतलं आहे. सत्ता म्हणजे काय, किती सत्ता आहे यांचा क्रमाक्रमाने सुंदर विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी सांगू? मग तरंग कशा करता आला? जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते ज्ञेय स्वरूप किंवा ध्येय स्वरूप त्याचं बिनचूक ज्ञान असावं लागतं. वेदांतामध्ये ब्रह्माचं ज्ञान कसं केलेलं आहे? ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, पुन्हा कसं असंग स्वरूपाचं आहे, पण निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही आणि अद्वितीय स्वरूपाचं आहे. अद्वितीय स्वरूपावरती आणखी शंका केली शिष्याने. मला त्या तत्वदृष्टीला त्या गुरुजीने आणि बोध केला. त्याच्यामध्ये महावाक्याच्या द्वारा त्याला अद्वैत ब्रह्म साक्षात्कार झाला, मुक्त झाला तो. तेव्हा अद्वैत ब्रह्म साक्षात्कार झाला म्हणजे एक अद्वैत वेद, पुढे महावाक्य, पुढे गुरु, पुढे ब्रह्म. मग अद्वैताची सिद्धी होता. अद्वैताची अद्वैत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? ह्याला ब्रह्मचारी म्हणायचं. मुलगा कोणाचा आहे? म्हणला माझा म्हणायचा आहे. ब्रह्मचारी तर मुलगा तुझा कसा? मुलगा असेल तर मग अद्वैत ब्रह्म जर आहे तर त्याच्याद्वारा आणि संसाराची निवृत्ती होते कशी? चांगला विषय आहे. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून परमात्मासुद्धा पारमार्थिक सत्तेमधून आणि देवाच्या भक्ताच्या कल्याणाकरता याच्याकरता तो समान सत्तेत येतो. मग तर राम जन्म, कृष्ण जन्म, हनुमान जन्म, त्या सत्तेत राहून काम मागते का अवतार घ्यावा लागतो. मग कोणती सत्ता आहे? ती पारमार्थिक. आणि या सत्तेत याच्या असतील तर व्यवहारिक. मग अजोपी सन्न आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामदिष्टाय संभवामी युगे युगे. मग म्हणून आता समान सत्तेमध्ये कसा व्यवहार होतो वगैरे. अद्वैत सिद्ध आहे का? द्वैत सत्य आहे का? अद्वैत सत्य आहे असं नसते. मुद्दे मांडून पुढे आपल्याला याचं विवरण करायचं आहे. तो विवरण कधी मग